तिच्या त्या बोलण्याने त्याचे डोळे भरून आले. स्वतःला सावरताना ती म्हणाली, अरे, असे वागताना मलाही फार आनंद होत नाही रे. मलाही असे वाटते की आपली मैत्री अखंड राहावी. पण तुझ्या मनात माझ्याविषयी ज्या काही भावना आहेत त्या फार काळ लपवणे तुला शक्य होणार नाही. आपली मैत्री अशीच राहिली, आपण बोलत राहिलो तर तुझ्या मनातील भावना अधिक प्रबळ होईल. मी तुझ्या जवळ असूनही तुझी होऊ शकणार नाही, याचा तुला नाश होईल. तुला आता अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आणि आपली मैत्री अशीच राहिली तर तुझे अभ्यासात मन लागणार नाही. तू सतत माझ्याबद्दल विचार करशील, त्यामुळे आपण नाही बोलूया. माहित नाही, थोडे दिवस तुला नाश होईल, पण काही दिवसानंतर तू स्वतःला सावरशील. मला असे वाटते की ही वेळ अभ्यास करण्याची आहे, तुझं करिअर घडवण्याची आहे. स्वतःला वेळ दे, आपली ओळख निर्माण कर. काही दिवस तुला स्वतःला जाणवेल की तुझ्या स्वतःसाठी मी फार महत्वाची नाही. प्रेम लग्न यासाठी आयुष्यभर वेळ आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करण्याची हीच वेळ आहे. खूप अभ्यास आणि मोठा हो. एवढे बोलून ती तेथून निघून गेली. तो हे सगळे ऐकून तिचे ते बोलणे मनावर घेतो. त्याला ती आपल्यापासून दूर गेल्याचा नाश होतो. तो निराश होतो. तो तिच्याकडे लक्ष न देता आपल्या करिअरकडे लक्ष देतो. त्याला एका नामांकित मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळते. तो खूप मोठा होतो. काही दिवस जातात. एक दिवस शाळेतील आठवणी गमती जमती आपल्या मीनाजवळ तो सांगत होता. तिथे सगळे मीन असतात. त्याचे मन मानतीलाच शोधत होते. त्याने खिडकीतून डोकावून बघितले. त्याला ती दिसते. तिला बघून त्याचे मन खूप व्याकुळ झाले. तो तिला थेट भेटायला निघाला. आयुष्याच्या वळणावर ती त्या पुन्हा भेटली होती. ती जणू त्याच्या येण्याची वाट बघत होती. तिलाही तो दिसतो. त्याला बघून तिच्या मनात घालमेल चालू झाली. तो आज काहीच न बोलता निघून तर नाही जाईल ना? तो मला ओळखणार ना? तिने त्याला आवाज दिला. त्याने लगेच प्रतिसाद दिला. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले, कारण ती खूप दिवसांची पुन्हा भेटली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरागस होते. तिला त्याला पाहता क्षणी ते सर्व दिवस आठवू लागले. ती त्याला पुन्हा भेटली होती. स्वतःच्या मनात बडबडू लागली, त्या दिवशी त्याला उगाच काही बोलले. त्याने कधी मला बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. खरंच तो वाईट मुलगा नाही. त्याच्यापासून मी उगाच गैरसमज करून घेतला. तिच्या मनातील राग आता दूर पळून गेला होता. ते एकमेकांना कधी अधून मधून भेटत होते. आता मान आधीसारखा त्याने तिचा पाठलाग करणे सोडून दिले होते. त्याला चांगला जॉब मिळाला होता. गाडी बंगला सगळ्या सुखसोयीच्या वस्तू त्याकडे होत्या. तो मान चोरून आपल्याला बघत असतो. अजूनही आपल्या विषयी त्याच्या मनात प्रेमाची भावना आहे, हे तिला कळले होते. कधी कधी तिचे डोळे त्याला शोधण्यासाठी भिरभिरत असे. तो त्याच्या मनातील भाव लपवत असला तरी तो आपल्याला शोधत असतो. त्याला आपण आवडायला लागलो आहे, हे तिला कळले होते. ती त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसायची. तिच्या मनात असलेले आपल्या विषयी प्रेम हेही त्याला कळले होते, पण ते त्याला दाखवायचे नव्हते. त्या सर्वापासून त्याला जितके दूर राहता येईल तेवढे दूर राहायचे होते. तो तिला भेटायला तिच्याकडे येऊ लागला. तो येऊ लागला तशी तिची धडधड वाढली होती. तिने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातील आदर, खूप सारे प्रेम पाहून ती भारावून गेली. कुठेतरी दूर उभी राहून ती त्याला निहाळत होती. तिचे डोळे त्याला पाहण्यासाठी भिरभिरत आहे, हे त्याला कळले होते. तो समोर येताच ती त्याला बघून गालातल्या गालात हसत असे. दिवसेंदिवस ती त्याच्यात अधिकच गुंतत जात होती. ती त्याच्या स्वभावामुळे इम्प्रेस झाली होती. आनंदाचे दिवस कसे उडून जातात हे त्यांना कळलेच नाही. अचानक तिने केलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे त्याच्या पायाखालची जमीनच कोसळली. त्यासाठी हे खूप अनपेक्षित असल्याने तिला काय उत्तर द्यायचं यामुळे तो गोंधळून गेला. तिने पुन्हा विचारले. तिला काय उत्तर द्यावे हे त्याला कळतच नव्हते. त्याने काही वेळ विचार केला आणि बोलू लागला, माझ्यासाठी आपलं नात फक्त एक चांगली मैत्री आहे. याशिवाय मी आपल्या नात्याबद्दल कसलाच विचार केला नाही. खरं तर प्रेम या शब्दाचा अर्थ मला माहित नाही. तुझ्याबद्दल मी काय फील करतो हे पण मला माहित नाही. ती त्याला बोलते, हा तर तू काही दिवस विचार कर. खाई आहे, तुझ्या मनात पण माझ्याविषयी प्रेम आहे, पण तुला त्याची जाणीव होत नसेल. विचार कर आणि तुला हवा तेवढा वेळ घे आणि मला सांग. मी तुझी वाट पाहीन. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, आपण फक्त मीना आहोत. मला ऐवढ माहित आहे की प्रेम हे सांगून होत नाही, त्यामुळे तू माझी वाट पाहू नकोस. तुला माझ्यामुळे नाश झाला असेल, मला माफ कर, पण आपण चांगले मीना आहोत आणि नेहमी राहणार. ऐवढे सांगून तो निघून जातो. ती ते जुने दिवस आठवू लागली.
आपले प्रेम त्याने नाकारल्यामुळे ती मनातून खूप दुःखी झाली होती. तिला मोठमोठ्याने ओरडून त्याला सांगायचे होते. ते दोघे त्या वळणावर पुन्हा भेटले होते. त्याला पाहताच तिच्या डोळ्यांनी अश्रूची वाट धरली होती.